मॉर्निंग, कशात मजेत ना? हो, असायलाच हवे. मित्रांनो, आपण आज एक सिनियर सिटीजन साठी एक मेसेज तयार करतो, व्हिडिओ तयार करतो, परंतु त्या व्हिडिओचा अंमल हा सर्वांवरती झाला पाहिजे किंवा सर्वांनी त्याप्रमाणे वागलं तर ओकेच होऊन जाईल, बरोबर? तर एक प्रसिद्ध डॉक्टर यांनी लिपिड प्रोफाईल खूप छान प्रकारे समजावले आणि एक सुंदर गोष्ट सांगितली. कल्पना करा की आपले शरीर हे एक लहान गाव आहे. या गावातील सर्वात मोठा गुन्हेगार आहे कोलेस्ट्रॉल. त्याचे काही साथीदार सुद्धा आहेत. त्याचा मुख्य गुन्हेगार म्हणजे मित्र म्हणजेच कोण आहे? ट्रायग्लिसराईड. या सगळ्यांचं काम म्हणजे रस्त्यावरून हिंडणे, गोंधळ घालणे आणि रस्ते अडवणे. आपले हृदय हे या गावाचं मध्यवर्ती ठिकाण आहे. सगळे रस्ते हृदयाकडे जातात. जेव्हा हे गुन्हेगार वाढायला लागतात तेव्हा काय होतं याची कल्पना करा. ते हृदयाचं काम, हे काम असतं हृदयाचं, ते थांबण्याचा प्रयत्न करतात हे सगळे गुन्हेगार. पण आपल्या शरीरात गावात एक पोलीस दल सुद्धा आहे, एलडीएल, गुड कोलेस्ट्रॉल. हे चांगले पोलीस या गुन्हेगारांना पकडून तुरुंगात म्हणजेच लिव्हर मध्ये टाकतात. मग लिव्हर त्यांना आपल्या शरीरातून बाहेर टाकतो, आपल्या ड्रेनेज सिस्टीम मधून. ड्रेनेज. पण एक वाईट पोलीस सुद्धा आहे, एलडीएल, बॅड कोलेस्ट्रॉल, जो सत्तेच्या मागे लागलेला असतो नेहमी. एलडीएल हे गुन्हेगार तुरुंगातून बाहेर काढतो आणि त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडून देतो. जेव्हा चांगले पोलीस म्हणजे एचडीएल कमी होतात तेव्हा सगळं गाव विस्कळीत होतं. अशा एक तुम्हाला या अशा गावात राहायला आवडणार नाही. तुम्हाला हे गुन्हेगार कमी करायचे आहेत का आणि चांगले पोलीस वाढवायचे आहेत का? म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवायचे आहेत का? तर उत्तर आहे ऑनलाईन व्यायाम, सकस संतुलित आहार. प्रत्येक व्यायाम आणि संतुलित आहाराने एलडीएल वाढते आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा, ट्रायग्लिसराईड आणि एलडीएल कमी होतात. तुमचं शरीर एक गाव पुन्हा जिवंत होतं. तुमचं हृदय, गावचं मध्यवर्ती ठिकाण हे गुन्हेगारापासून सुरक्षित राहतात. म्हणजे हृदय विकार टळतो आणि जेव्हा हृदय निरोगी असेल तेव्हा तुम्ही निरोगी राहा. निरोगी राहा आणि तुम्हाला उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा. आणि हा एक लेख तुम्हाला सांगतो की एलडीएल गुड कोलेस्ट्रॉल कसं वाढवायचं आणि एलडीएल बॅड कोलेस्ट्रॉल कसं कमी करायचं. तर उत्तर आहे ऑनलाईन व्यायाम आणि सकस संतुलित आहार. प्रत्येक व्यायाम आणि आहाराने एलडीएल वाढतं, म्हणून चालू ठेवायचं. नियमित व्यायाम आणि सकस संतुलित आहार घेतच राहायचा. सिनियर सिटीजन साठी या खूप शुभेच्छा. आणि त्यांनी काय केलं पाहिजे किंवा सर्वांनी कमी करा. 1 मीठ, 2 साखर, 3 पांढरं रिफाइंड पीठ, 4 दुग्धजन्य पदार्थ, 5 प्रोसेस्ड फूड आणि दररोज काय खायचं? 1 भाजीपाला, 2 डाळी, 3 शेंगादाणे, कडधान्य, 4 सुकामेवा, 5 कोल्ड प्रेस्ड तेल, 6 फळे. या 3 गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा. 1 आपलं वय, 2 आपला भूतकाळ, आपली तक्रार, 3 4 महत्वाच्या गोष्टी अंगीकारा. 1 आपलं कुटुंब, 2 आपले मित्र, 3 सकारात्मक विचार आणि 4 स्वच्छ आणि स्वागतार्थ असं घर. आता 3 मूलभूत गोष्टी पाळा. 1 नेहमी हसत राहा, 2 तुमच्या क्षमतेनुसार नियमित व्यायाम करा, 3 वजनावर नियंत्रण ठेवा, 6 अत्यावश्यक जीवनशैलीच्या सवयी अंगीकारा. 1 तहान लागेपर्यंत पाणी पिण्यास थांबू नका, 2 थकल्यावरच विश्रांती घेऊ नका, 3 आजारी पडल्यावर तपासणी करू नका, लक्षात ठेवा. 3 आजारी पडल्यावरच तपासणी करू नका, लक्षात ठेवा. म्हणजे अगोदर करा असं त्याचा अर्थ आहे. 4 चमत्काराची वाट पाहू नका, देवावर विश्वास ठेवा. 5 स्वतःवर विश्वास गमवू नका, स्वतःवरचा विश्वास. 6 नेहमी सकारात्मक राहा आणि उज्ज्वल उद्याची आशा ठेवा. जर तुमचे मित्रांनो, जर तुमच्या ओळखीचे 45 ते 80 वयोगटातील कुणी असेल तर त्यांना असेल ते त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. सिनियर सिटीजनचा या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आनंदी, निरोगी आणि आशीर्वादमय जीवन जगा.
हा व्हिडिओ आजीविका वेलनेस सेंटर तर्फे मी पोपटराव बोर्डे, माझं वय 66 हे लक्षात ठेवा. म्हणून मी माझी पण ओळख करून देतो. माझं वय 66 आहे आणि तरी मी ऑनलाईन व्यायाम आणि सकस संतुलित आहार घेतोय. त्याची तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ सुद्धा बघितले असतील व्यायाम करण्याचे आणि सकस संतुलित आहार घेण्याचे सुद्धा. एकदम टकाटक एकदम भारी आहे. तरी पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, सर्व वयोगटातील व्यक्तींनी सदस्यांनी हे सर्व जर नियम पाळले तर तुम्ही नक्कीच लाईफ टाईम चांगलं आयुष्य जगू शकता. आणि मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. आणि तुम्हाला काही शंका असेल तर त्या सुद्धा मांडा, त्या सुद्धा शंका निरसन करण्यात येईल. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे. वही सब डस्टबिन बनता है और डस्टबिन बनने से पहले खुद को बचना पड़ेगा. और खुद को बचने के लिए जब एक ही काम एक ही टाइम करना है. जैसे वॉशरूम में गए हो तो वहां पे एक ही राष्ट्रीय कार्यक्रम होना चाहिए. वहां जाके मोबाइल लेके नहीं बैठना वॉशरूम में, किसको भेजू. तो आपका छोटा ब्रेन बोर्डे काका इस पर काम करता है. नीचे वाला बटन दबता नहीं है. हाँ ना, नीचे वाला बटन मोरे में हम सही तरह से दबने के लिए एक ही काम शांति से करो. इसे कहते शांति भवन. ओ झंडे सर, मत इधर उधर देखो, मुझे सब कर रहा है. मोबाइल पे करो, ज्वाइन हो जाओ दुनिया में. मॉर्निंग में खुद के आते हो करने का, नहीं आएंगे सड़के सफरचंद लेके आपको, कोई नहीं, माँ बतामी भी नहीं आएगा. लिख लो, सही है लेकिन कड़वा है. हेलो, कड़वा है लेकिन सच है. और इंसान यही होता है. पोपटराव बोर्डे काका, शेवाड़े सर, सच सुनने की आदत लोगों के पास रही नहीं है. सच सुनने की, क्योंकि सच हजम नहीं होता है. झूठ सुनने की इतनी बड़ी आदत है. काय भाई तुम्ही लय भारी, तुम्ही लय चांगल्या, हा हे ऐकायला भारी वाटतंय, पण खरं ऐकायला लय बेकार, लय कडूच. हाँ तो एक एनर्जी ड्रिंक के साथ शुरुआत करेंगे. ओके, रेडी, चलो, बहुत बढ़िया. ओके, रेडी. चला, एनर्जी ड्रिंक के साथ आजचा व्यायाम खूप चांगला. जय हरी रामकृष्ण हरी. जो आपको बताएंगे क्या खाना क्या नहीं खाना. तो कुछ न्यूट्रिशन आपको इंटेक करना पड़ेगा. और आप जो बाहर का खाता होगे ना, वो बड़ा पाव वगैरह कुछ, तो ये थोड़ा सा आपको थोड़े से स्किप करना पड़ेगा. चलेगा? हाँ सर, अवॉइड कर देंगे. थैंक यू सर. और आपका फिर से वेलकम है. जल्दी से आप वेट गेन करो. और ये घुगे सर आपके साथ आएंगे झारखंड भी. ओके सर, थैंक यू. चलो हम सेकंड टेस्ट पे जाएंगे. बहुत बढ़िया. बढ़िया. सबको गुड मॉर्निंग. फर्स्ट बैच एनर्जेटिक हुआ है और जो भी बताया है वैसा ही करना है. फॉर्मूला 1 और फॉर्मूला 2. तो ये सामी सर सॉन्ग लगाइए, जो भी कैमरे के पीछे सामने आइए और एनर्जेटिक सेकंड बैच भी करेंगे. तो चलो, रेडी.